भास्कराय नमः. दोन्ही हात वर, शरीर पूर्णपणे मागे झुकलेलं. दोन्ही हात खाली, उजवा पाय मागे, डावा पाय मागे, वर बघायचंय. पृष्ठभागावर, उजवा पाय पुढे, डावा पाय पुढे, दोन्ही हात खाली, दोन्ही हात वर हात जोडलेले. मोठा श्वास घ्या. तर आजोबा, तुम्ही आता छान सूर्य नमस्कार करताय. अरे अमोल, आता सराव व्हायला लागला ना. यस, चला आता दुसरं घेऊया. हा, करूया करूया. छोटे सरकार, तुमचे मामा बघा, मामा. मामा, काय काय सूर्याय नमः. मी कुठं काय केलं? हो का? आता व्यायाम करताना जांभळ्या कोण देत होता हो? ए मोना. ए दीप्या, अरे तासभर व्यायाम करायचा असतो, लक्ष देऊन कर की जरा. बापू मला आज लय कंटाळा आलाय हो. अरे मोमा, जर आज मामाने नीट व्यायाम केलं नाही ना, तर ते आपण नाश्त्यात द्यायचं नाही. हा, हो छोटे सरकार, आज आपण दोघे एका टीम मध्ये. यस मोमा. काय राव भांजे, एक दिवस सुट्टी दिली म्हणून काय होतंय? अरे मामा, एक दिवसाच्या सुट्टीमुळे नियम मोडतो रे. तू कर व्यायाम, चल. हा. अमोल बाळा, हा. मला जर तुझ्यासारखं कळलं असतं ना शिस्त लावायची, तर ह्या ठोंब्याला कधीच सरळ केला असता. अहो बापू, इथं हे एक मास्तर कमी आहे म्हणून तुम्ही पण आता म्हणता शिस्त लावायची. अमोल, बर चला, अंग गार होते आता. हा, चला. ओम सूर्याय नमः. अप्पे बघ अमोल, एकदा शिकवलं ना विसरतच नाही. माझा मुलगा आहे तो. ते बघ, घरात एवढं आनंदाचं वातावरण आहे आणि ही म्हातारी आग लावायची वाट बघते. बघ ना अर्जुन, मी आजच सरकारांना फोन करून बघते इथे यायला जमेल का म्हणून. आणि जर त्यांचं जमत नसेल तर उद्याच आपण मनी मावशींना बाहेर काढू. बघ तुला कसं योग्य वाटतं तसं करू. छोटे सरकार, अहो या भुयाजींना पण घ्या ना व्यायामाला. नको नको, मला काही आयावाची गरज नाही. मी एकदम ठणठणीत आहे. नाही नाही पुयाची, ठणठणीत असलं तरी सगळ्यांना व्यायामाची खूप गरज असते. अपुयाजी पोरग एवढं सांगते म्हणलं या की. या पाटलांना 100 वेळा सांगितलंय, कुत्र मोकळं सोडू नका. नुसत्या आवाजाने लोक घाबरतात. म्हातारी कोतरी काय लागलंय ना? मोडलं बिडलं ना काय? पुयाची, अहो तुम्ही ठणठणीत होता ना, तुम्ही कुठल्याच्या आवाजात घाबरलात? पुयाजी, तुमचं पैसे पडलं, उचला उचला. दिप्या, अरे अशी चेष्टा करतात का मोठ्या माणसाची? पुयाजी, तुम्हाला लागलं नाही ना? ठीक आहे. मोना, बघ बघू कुठे लागले का. जा, त्यांना आत घेऊन जा. जा जा, आत घेऊन लवकर घेऊन जा. जा. चला भुयाजी. काय आहे ग, लई हाल काढले ग आप्पे मी. पण आता बस, एवढा अपमान. अगं आता मी ग बसत नसते. हा अमोल बाळा, तू कर सुरू. हा, ओम सूर्याय नमः. ओम सूर्याय नमः. दोन्ही हात वर, शरीर पूर्णपणे मागे झुकलेलं. दोन्ही हात खाली. हो सावका, एक मिनिट. हा बस. भुयाजी, आता बरं वाटतंय का? बरे आहे आता, बरे. मी एक काम करते, मी गरम पाणी आणते आणि बापूंची पिशवी आहे ना, त्याने शेकून घ्या, म्हणजे तुम्हाला अजून बरं वाटेल. हा नाही नको, ठीक आहे रे, आता राहू दे. ठीक आहे. बरं भुयाजी, आज ना आपल्याला पूर्ण घर साफ करायचंय आणि साफ करून सगळीकडे कापूर आणि धूप लावायचंय, म्हणजे पूर्ण घर एकदम प्रसन्न होईल. हा करू. मी आलेच. हा काय पुयाजी, बरं वाटतंय का आता? बरे आहे. पुयाजी,
मला नव्हतं माहित बरं का तुम्ही कुत्र्याला एवढं घाबरता. अहो कसलं खतरनाक पडणार राव तुम्ही. लय लागलं काय गुडघ्याला? बघूया. लागले. तुम्हाला काही कळत नाही का? त्यांना आधीच एवढं लागलंय आणि तुम्ही काय हसताय आणि का त्रास देताय त्यांना? पुयाजी मला माफ करा बरं का, पण तुम्ही पहिल्यांदा काय म्हणलेला? मी एकदम टणटणीत आहे, कशालाच घाबरत नाही म्हणलेला का नाही? हा मग कुत्र्याला कोण घाबरतं? पहिल्यांदा एवढं मोठं मोठं बोलायचं आणि परत साधं कुत्रं बघलं तरी घाबरायचं. मग हसू नाही तर काय करू मी? नाही तुम्ही हसा. मी एक काम करते, मी हे सगळं ना वंसना सांगते, मग कळेल तुम्हाला. ए बाई असं काय करू नको, मी जातो. पुयाजी तुम्ही काळजी घ्या. अहो धूप अगरबत्ती लावली की घराची नुसती पंढरी होती बघा. हा बापू खरंय. अहो घर कसं एकदम तरारून येते बघा. हा विनू बाबा, बापू, अहो मीच लावलंय कापूर आणि धूप घरात. वा 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 मोना, एक नंबर काम केलंयस तू. विनायकराव, घर सांभाळवणार ते आमच्या मोनानच. बापू मोनासारख्या लक्ष्मीचा हात फिरला ना की घर कसं एकदम खुश होतंय बघा. हा आणि बापू, माझं घरावर लक्ष असतं बरं का. आणि हे ना फक्त हॉलमध्ये नाही तर मी पूर्ण घरात लावणार आहे. कधी आज? अहो हे काय आता लगेच. भुयाजी हे घ्या, आपल्याला हे काम करायचंय. हा करू ना करू. अगं पण त्यांचा पाय दुखावलाय ना. अहो नाही ते ठीक आहे, हवं तर विचारा त्यांना. हा बरी करते. चला चला भुयाजी हे घ्या आणि सगळीकडे लावा. हा 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 सावकाश. बरं बापू, मी पण आवरते. हा बर 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 आवरा. बापू आर्या, दहीहंडीच्या बंदोबस्तासाठी आपण जी टीम बनवली त्याची लिस्ट मी तुला म्हणलो होतो कर्वेनगर पोलीस स्टेशनला दे. दिलीस का? येस सर. व्हेरी गुड. आणि त्यांना स्ट्रिक्ट इन्स्ट्रक्शन द्यायच्या, बंदोबस्त चोखच पाहिजे. ओके सर. अरे काय ग, काय बोलायचं होतं का? हो अर्जुन, थोडं बोलायचं होतं तुझ्या बरोबर. ये बस. नाही नको. बर बोल. अर्जुन, मागील काही दिवसात आपण ठरवल्याप्रमाणे मी तुझ्यापासून लांब राहण्याचा खूप प्रयत्न केला. तेही जमेना म्हणून तुझ्या माझ्या मैत्रीत रमण्याचा प्रयत्न केला, पण ते शक्यच होत नाहीये अर्जुन. मी नाही राहू शकत आहे तुझ्याशिवाय. अगं आर्या, तू काय बोलतेस कळते का तुला? हो अर्जुन, मला चांगलं कळतंय मी काय बोलते. हे बघ अर्जुन, जे माझ्या मनात आहे ना तेच मी तुला सांगण्याचा प्रयत्न करते. अर्जुन, तुझ्याशिवाय माझ्या मनात दुसरं कोणीच नाहीये आणि मी नाही जगू शकणार तुझ्याशिवाय. प्लीज समजून घे. अरे हे बघ, तुझ्या भावनांचा मी आदर करतो, पण आपण दोघं आता परत एकत्र नाही येऊ शकत हे माझं तुला सांगून झालंय. पण अर्जुन, मी तरी आता काय करू तू सांग ना मला. तुला तर आता माझी मैत्री सुद्धा नको झालीये. अर्जुन, एवढं तोडून का वागतोयस? आर्या हे बघ, आपण जर आता लांब नाही राहिलो ना तर हा विषय तुझ्या डोक्यातून जाणार कसा? आणि ज्या नात्याचं पुढे काय होणारच नाही त्या नात्याकडून तू तरी कशाला अपेक्षा ठेवतेस काय? अर्जुन, मी प्रयत्न करतेय रे, तुझ्यापासून तुझ्या आठवणींपासून रोज लांब पळतेय मी, पण नाही होते ना. तू एकदा समजून घे. अर्जुन, तुला कळतंय का मी तुझ्या प्रेमात अडकली? अर्जुन, म्हणजे तुला या गोष्टीचा त्रास व्हायला लागला? अर्जुन, तू माझ्याजवळ नाहीयेस ना याचा मला त्रास होतोय. आणि मी जवळ असून काय मिळवणार? अर्जुन, अरे तू माझ्याजवळ असशील ना, तू माझा असशील ना, तर या जगात माझ्यापेक्षा आनंदी तुला दुसरं कोणीच दिसणार नाही. अर्जुन, अरे तू अशी कधीच नव्हतीस ग. पहिली अरे आठव ना, किती स्वच्छंदी होतीस तू, मन मोकळेपणाने जगायचीस, NGO मध्ये जायचीस, त्या लहान मुलांना भेटायचीस. अरे पण अर्जुन, ते मला तेव्हा आवडत होतं ना. अरे तुला तेच म्हणतोय मी, तू तुझ्या जगामध्ये खुश होतीस. आता तू तुझं जगच हरवून बसलीस. या प्रेमामध्ये तू स्वतःला हरवलेस. अरे अर्जुन, तुला कळतंय का हे किती चांगलंय? तुझ्यासाठी एखादी मुलगी अख्ख्या जगाला विसरते ही गोष्ट चांगली नाही का ही गोष्ट तुझ्यासाठी? चांगली नाही आर्या. प्रेमामध्ये माणूस मोठा होतो, स्वतःला ग्रो करतो, ना की स्वतःला असं हरवून बसतो. अर्जुन, मला आता माझ्या आयुष्यात फक्त तू हवाय. इथंच चुकतेस तू आर्या, इथंच चुकतेस. तुझ्या आयुष्यात मी सोडून अजून कितीतरी गोष्टी आहेत, मग तू फक्त माझ्याबरोबर आनंदात कशी राहू शकशील? आर्या बघ, प्रेम माणसाला परिपूर्ण करतं, असं स्वतःच्या चांगल्या आवडत्या गोष्टींपासून लांब नाही घेऊन जा. अर्जुन, तू कधीच माझा होऊ शकणार नाहीस का? आर्या,
मी तुझा झालो आणि तू स्वतःलाच हरवून बसलीस तर त्या प्रेमाचा काय उपयोग आहे? मी तुला काय सांगतोय समजून घे ना प्लीज. तू जशी आहेस ना तशी राहा ना, खरी राहा ना. एक ना एक दिवस तुझ्यावर मनापासून प्रेम करणारा कोणीतरी तुला नक्की भेटेल. कोणीतरी? ठीक आहे. आर्या, हे बघ, मला तुझ्याबद्दल वाईट वाटतंय, पण मी तुला खोटी आशा नाही देऊ शकत का? प्लीज सावर आता ह्या सगळ्यात. काय लागलं तर सांग मला, पण आता प्लीज आपण एकमेकांपासून लांब राहू. भुयाजी, तुम्ही लगेच ठीक झाला. आता मी तुम्हाला सांगितलं का नाही, मी एकदा आणि टणटणीत आहे. मग तुम्ही तर माझ्यासारखे प्रिय आहात. बरं छोटा मालक, तुमचं झालंय का आवरून? हो भुयाजी, आता मी खेळायला जातो. मग जावा, बाहेर जावा, मी जरा खोली साफ करते, इथं मस्त पैकी धूप लावते. आणि तिथं खाली नाश्त्यासाठी ना तुम्हाला तुमच्या मामाने ते काय म्हणते ते फिंगर चिप्स बनवले, ते खावा. हा यस भुयाजी. जावा जावा. अरे बिटुरण्या, अरे तुझ्या त्या आईला मी सळं का पोळं केलं होतं, मग तू तर काय चीज आहे. आता बघ मी काय करते ते. ह्यो झाला धूप आणि आता ही झाली मिरचीची पावडर. मॅडम, हा आहे आत्ताच्या मीटिंगचा आराखडा. नवीन योजनेची माहिती देखील मी ह्याच्यात जोडली आहे. यावरनं तुम्हाला रूपरेषा कळेलच आणि तसंही या योजनेवर आपलं काम चालूच राहील. काय तोंडे, बाकी तुमचं काम मानलं पाहिजे का? मॅडम, आता इतके वर्ष तुमच्यासोबत काम करतोय, तुमच्या कामाची पद्धत, तुमचं विजन हे माझ्या बरोबर लक्षात आलं. हो, पण मला तुमच्या कामात कधीच काही अडचण वाटत नाही, खरंच. थँक्यू मॅडम. ऑल क्रेडिट गोज टू यू. अहो नाही, प्लीज. एनिवेज मॅडम, हा बघा, हा प्लॅन आहे जो आपल्याला वन अधिकाऱ्यांना पाठवायचा आहे. हा आपला पहिला प्लॅन आहे. यामध्ये भविष्यात कधी पूरस्थिती उद्भवलीच तर त्यापासून वाचण्यासाठी आपल्याला किती वृक्षारोपण केलं पाहिजे आणि निसर्गाचं संवर्धन कसं केलं पाहिजे याविषयी इत्तमभूत माहिती. गुड. आणि ज्या सर्वेसाठी मी स्वतः लक्ष घातलं होतं ती सगळी ठिकाणी यात नमूद केली आहेत ना? हो मॅडम, ती सर्व ठिकाणी मी नमूद केली आहेत. इनफॅक्ट संख्या देखील नमूद केली. मी हा प्लॅन मग सेंड करतो त्यात. हो. बाय द वे मॅडम, आजच्या मीटिंगबद्दल तुम्ही विसरला होतात का? काय तोंडे, खरंच सॉरी. अहो मी खरंच विसरून गेले. म्हणजे काय झालं, अमोलला शाळेत जायची जरा गडबड होती आणि मग सगळाच गोंधळ उडाला आणि मी खरंच विसरून गेले. पण मी काल रात्री उशिरापर्यंत तुम्हाला डिटेल सेंड करत होते. मी सहजच विचारलं. मला माहिती आहे आता तुमच्या घरच्या जबाबदाऱ्या वाढल्या आहेत, त्यामुळे तुम्ही घरी सुद्धा बिझी असणार हे मी गृहीत धरून चाललो. काय तोंडे, असं काही नाहीये. आता कामाच्या आणि घरच्या गडबडीत जरा इकडे तिकडे होतोय म्हणून. काहीच हरकत नाही. पण मॅडम, तुमचं आणि अर्जुन सरांचं नातं पुन्हा फुलताना पाहून खूप आनंद होतो. कारण मागील काही दिवस तुम्ही स्वतःच्या आयुष्याकडे, स्वतःच्या आनंदाकडे न बघता फक्त स्वतःला कामात झोकून दिलं होतं. काय तोंडे, कसं असतं ना, आपण कामात नसलो की मग आठवणी आपल्या रिकाम्या डोक्याचं दार ठोठावतात आणि त्याचा त्रास आपल्यालाच होतो. करेक्ट. आणि आता त्याच आठवणींनी तुम्ही सुखाने जगताय. हो, आता तर आम्ही अमोल सोबत नवीन आठवणी बनवायला पण सुरुवात केली आहे. येस मॅडम. आणि कितीही म्हटलं तरी मला असं वाटतं की आता तुम्हाला तुमचं कुटुंब पुन्हा मिळालं. काही नाजूक गोष्टी आहेत अजून, पण ठीक आहे, त्या होतील सॉल्व. बरं मॅडम, तुम्ही मला आणखीन एक महत्त्वाचं काम काल सांगितलं होतं, आठवतंय ना? हां, काय झालं त्याचं? त्या माणसाला मी बोलवलंय, तो बाहेर थांब. ग्रेट. तुम्ही जा आणि त्यांना आत पाठवून द्या. येस मॅडम.
आत येऊ का मॅडम? या. वा मुमा तू बाहेर काय का नासा? थँक्यू छोटे सरकार. हो ना. अगं मला पण भूक लागल्या, मला पण दे की. मामा अरे सकाळी सूर्य नमस्कार करताना तुझ्या अंगात एनर्जी नव्हती, मग आता कुठे एनर्जी आलेली तुझ्या अंगात? त्याचं कसं आहे माहिती आहे का भांजे, तुमची मोमा असली ना माझ्या समोर, माझ्या अंगात डबल एनर्जी ती. छोटे सरकार तुम्ही दोघं सोबत असला ना तर काय बोलाल हे काय सांगताच येत नाही. मोना का मस्करीचा विषय राहिला बाजूला, पण तुला सांग का आज मला खरंच फ्रेश वाटलं. कधी माहित आहे का? कधी? अगं पुयाची पडली तवा. अहो तुम्ही ना वंस घरी नसले ना तर तुम्हाला खूप जोर येतो ना मज्जा मस्करी करायला. अगं तू अजून आमची मस्करी बघितल्यास कुठं? काय भांजे? मामा म्हणजे तुला पण माहित नाही वय? नाही. थांब सांगतो. पुयाची कुठं आहे? वरती आमची रूम साफ करते. भांजे माझ्याकडे काय आहे? काय मामा? आओ ग बसा नाहीतर मी माणसांना फोन करीन. तू दीदीला फोन करणार हो आणि आम्ही तुला करून देणार. हे बघ, तू जर आमची साथ नाही दिलीस तर आमच्याकडे तुझ्यासाठी पण आहे. काय बाई माणूस आहे. चल माझ्यावर, सांगतो तुला काय माणूस आहे. भांजे चला. फक्त 2 मिनिटं थांबा. फक्त 2 मिनिटं. 2 मिनिटं? हा ठीक हा 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 हा. अरे मॅडम, तुमच्या दृष्टीने अर्जुन साहेब चुकीचे असतील. मला नाही वाटत अर्जुन साहेब चुकलेत म्हणून. काय चिंचुके, म्हणजे आता तुम्हाला सुद्धा असं वाटतंय की मी अर्जुनसाठी योग्य जोडीदार नाहीये? अहो तुम्ही अर्जुन साहेबांना मिळवण्यासाठी किती प्रयत्न केले. अहो अर्जुन साहेब आता नाहीत ऐकत, हे तुम्हाला अगोदरच कळायला पाहिजे होतं ना. अहो तुम्हाला तर चांगलंच माहितीये मी अर्जुन पण निस्वार्थ प्रेम करते. मी कधीच त्याला माझी मतं, माझे विचार त्याच्यावर लादले नाही का त्याला त्याच्या निर्णयावर कधीच जबरदस्ती केली नाही. चिंचुके, मग मी कुठे चुकली सांगा ना तुम्ही. अहो मॅडम, मी चुकीचं कुठं म्हणतोय, पण तुम्ही पण साहेबांना अगोदर समजून घ्यायला पाहिजे होतं ना. चिंचुके काय बोलताय तुम्ही? अहो आमच्या साखरपुड्याच्या दिवशी सुद्धा मी अर्जुनशी स्पष्ट बोलली होती. मी त्याला विचारलं होतं की हा साखरपुडा तू तुझ्या मर्जीने करतोयस ना, तर तो मला हो बोलला होता. साखरपुडा सुद्धा त्याच्या मर्जीने केला होता मी, आणि लग्नासाठी सुद्धा पुरेपूर वेळ दिला मी. मग अजून काय समजून घ्यायला हवं तुम्ही? हो मॅडम, पण अर्जुन साहेबांना आता अमोल सोबत राहायचंय. हे कुठं समजून घेतलं तुम्ही? तुमचं प्रेम साहेबांना दडपण वाटायला लागलं. अहो हे कुठं समजून घेतलंय तुम्ही? अहो तुमच्या नात्यात बाकीचे काय? अहो तुम्ही स्वतः खुश आहे का हे कधी समजून घेणार आहे तुम्ही? सांगा ना. आता मला काहीच कळत नाहीये. अहो मॅडम, ज्याच्यावर आपण निस्वार्थी प्रेम करतो ना, ती व्यक्ती आनंदी आहे, खुश आहे. त्याच्या आनंदात जर आपण आपला आनंद मानला ना, तर लवकर आनंद सापडेल तुम्हाला. कसला आनंद चिंचुके? अहो मी हारलीये, या प्रेमाच्या लढाईत मी हारलीये. मोठं झालं.
बघत, चला उठा. भुयाजी भुयाजी, भुयाजी अहो भुयाजी, अहो भुयाजी, ओ भुयाजी, भुयाजी मोना काय झालं त्यांना? अहो या धुरामुळे त्यांना त्रास झाला असेल आणि सकाळपासून त्यांनी खूप काम केलंय. मी तुम्हाला सांगत होती ना आधीच. भुयाजी, ओ भुयाजी.